चालू सामन्यातली महत्वाचे क्षण आपण पाहतोय. ऑन आहे. काय गिळतोय काय बिघडते आपण पाहूया. प्रयत्न दमदार झालाय. आपण चारी मुली अचीव करण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करतो या ठिकाणी. आपण पाहतो परेश. दोन खेळाडू आपण पाहत असताना शेवटच्या क्षणी अस्तित्वपणाला लावा लागेल. कमबॅक करायचं असेल तर मित्रांनो श्रम सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालवू शकतो. प्रयत्न दमदार आहे. मात्र आपण पाहतोय डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत त्या ठिकाणी आमचे प्रोचे पंच अत्यंत चाणक्य असे पंच मुंबई ब्रेगर्सचे सन्मान्य आत्मारामजी चव्हाण त्या ठिकाणी सज्ज आहेत. रिव्ह्यू आहे आपण पाहूया. थँक्यू व्हेरी मच. ओंकार कुंभार ठाणे महानगरपालिका आक्रमणासाठी सज्ज असताना आपण पाहतोय. आधी गेले रत्नागिरी जिल्ह्यातला सुरुवात काढून प्रयत्न दमदार होतोय का आपण पाहूया. दुसरा जर्मनीचे या स्पर्धेच्या निमित्तानं खास जर्मनीहून आपले एक पर्यटक या ठिकाणी आहेत. कबड्डी प्रेमी आहेत. गाफा आणि रुकास यांचं आपण मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करीत आहोत. मित्रांनो नमस्कार. क्रीडा रसिक मी अमोल टाकळे चिपळूण रत्नागिरी आपल्या सर्वांचं ओम ज्ञानदीप मंडळ यांच्या वतीनं आयोजित पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या अंतिम सायंकाळी मनपूर्वक स्वागत करतो. स्पर्धा मुंबईच्या अंकुर क्रीडा मंडळाचा स्थानिक खेळाडू बॅगल वॉरियर्सचा सिद्धेश तटकरे आक्रमणासाठी सज्ज आहे. जर्सी नंबर 88. कबड्डीच्या परिभाषेत ज्याला स्कॉर्पियन किक म्हणतात. दोन्ही हात टिकून किक देणं एक खासियत केली प्रयत्न केला. मात्र इथं पकड होत्या. जी वैश्य असतील दादरशी जी दही हंडी मोठ्या उत्साहात आयोजित करत असतात आणि ओम ज्ञानदीप मंडळाला गेली 3 वर्ष आपल्याला हॅट्रिक आहे दही हंडी फोडण्याचा मान जे देतात ते सन्माननीय 192 असणारे शाखाध्यक्ष महाराष्ट्र नवोदय माणसा निमित्तानं पोलीस परिवाराचे खजिनदार आणि मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय एबीपी माझाचे रुपयेची सर मनपूर्वक स्वागत आपलं. त्यांच्या अंकुर क्रीडा मंडळाचे असणारे एक माजी राष्ट्रीय खेळाडू सध्या कुशल क्रीडा संघटक म्हणून ज्याला आपण पाहतो ते आदरणीय सुमे उपस्थित आहेत. सुभाष साईक सर अंकुर क्रीडा मंडळ ज्यांचा मुलगा अर्थात प्रो कबड्डी स्टार सुशांत साईला आपण सगळेजण जाणता. स्थानिक मंडळ मुंबई शहर आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मुंबई पुणेकरकडून